नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत, त्याप्रमाणे ते करणार आहेत. आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपण सुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळे शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे गुरवे नमः. नमः. गुरवे नमः. आता आपण विपरीत शयनस्थितीमधली काही आसनं पाहणार आहोत. विपरीत शयनस्थिती म्हणजे छातीवर आणि पोटावर झोपलेली अवस्था, शयनस्थितीपेक्षा निराळी. ह्या अवस्थेतली आसनं विशेषतः पाठीला मागच्या दिशेने ताण देणारी आहेत आणि मागे वाकवणारी आहेत. दिवसभरच्या आपल्या दैनंदिन कामामध्ये आपण सामान्यतः पुढे वाकत असतो आणि त्यामुळे पाठीच्या कण्याला जास्ती वेळा पुढे वाकवलं जातं आणि त्यामुळे अनेक विकृती निर्माण होऊ शकतात. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क, सायटिका
त्यामुळे आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये पाठीचा कणा मागच्या दिशेने वाकवणं हे फार महत्त्वाचं आणि उपयुक्त अशी गोष्ट आहे. तेव्हा या अवस्थेतली सगळी जी आसनं आहेत ती पाठीच्या कण्याला मागच्या दिशेने वाकवणारी आहेत. सुरुवात आपण करणार आहोत भुजंगासनापासून. तेव्हा आपण प्रात्यक्षिक पाहूया. साधक या ठिकाणी बैठक स्थितीमध्ये बसलेले आहेत. त्यातनं विपरीत शयन स्थिती ही अवस्था घ्यायची आहे. 1ला डावा पाय जवळ घ्यायचा, 1, 2ला उजवा पाय जवळ घ्यायचा, 2, 3ला डावा पाय मागे न्यायचा, 3, उजवा पाय मागे, 4, अष्टांग टेकलेली स्थिती, 5, गुडघे छाती कपाळ जमिनीला टेकायचं आहे, 6, हात पाठीमागे, हनवटी टेकलेली, पायाचे चवडे मागच्या दिशेने ताणलेले. ही विपरीत शयन स्थिती अशी अवस्था आहे. या अवस्थेतून आपण बघणार आहोत सरळ हस्त भुजंगासन. भुजंगासनाचे अनेक प्रकार आहेत, पण हा एक मूलभूत असा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 1ला दोन्ही हात कोपरात वाकवायचे आणि छातीजवळ टेकायचे, 1, कपाळ टेकायचे, श्वास सोडा, श्वास घेत सावकाश डोकं वर उचलायचंय, 2, खांद्यावर उचलायचे, हात हळूहळू सरळ करायचे, छातीवर उचलायचे, हात पूर्ण सरळ करायचे, खांदे मागे खेचलेले, मान मागे टाकलेली, पाठीचा कणा पूर्णपणे खाली दाबला गेलेला आहे, पूर्ण मागच्या दिशेने वाक आहे, हात कोपरात सरळ आहेत, श्वसन संथ चाललेलं आहे आणि सगळं शरीर शिथिल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनाचा कालावधी 2 मिनिटाचा सांगितलेला आहे. अर्थात ह्या आसनापासून पुरेपूर फायदा मिळावा याच्याकरता तो 2 मिनिटाचा कालावधी सांगितलेला आहे. थोडा कमी अधिक झाला तरी आपल्याला थोडेसे फायदे मिळत राहतच असतात. आसन सोडायचं आहे, श्वास घ्या, श्वास सोडत सावकाश डोकं खाली आणायचं आहे, 1, पोट टेकायचं आहे, छाती टेकायची आहे आणि शेवटी कपाळ टेकायचे जमिनीवर, 2, हात पाठीमागे घ्यायचे आहेत, हनवटी टेकायची आहे, विपरीत शयन स्थितीमध्ये यायचं आहे. ज्याप्रमाणे या आसनामध्ये आपण पुढे शरीर वर उचललंय तसं पुढच्या आसनामध्ये मागून पाय वर उचलायचे. त्याचं नाव आहे शलभासन. शलभ म्हणजे टोळ. त्या टोळाची जशी मागची शेपटी वर उचललेली असते तशी काहीशी स्थिती या आसनामध्ये दिसते. त्यामुळे आहे या अवस्थेमध्येच फक्त दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवून जेवढे उचलता येईल तेवढे वर उचलायचे. साधारण 45 अंशापर्यंत तरी वर उचलायला पाहिजे. श्वास सोडा, श्वास घेत दोन्ही पाय वर उचला, 1, पाय गुडघ्यात सरळ ठेवायचे, मागच्या दिशेने ताणून घ्यायचे. श्वासोश्वास संथ चाललेला आहे, श्वास कोंडून ठेवायचा नाहीये. आसन सोडायचं आहे, श्वास घ्या, श्वास सोडत पाय खाली, 1. हे आसन जास्ती वेळ ठेवायला थोडंसं अवघड आहे म्हणून याचा कालावधी 30 सेकंद असाच सांगितलेला आहे. यानंतरचं आसन आहे धनुरासन. धनुष्याप्रमाणे शरीराची स्थिती होते. आता आकृती साधर्म्य आहेच, पण आणखीन एक वैशिष्ट्य असे की धनुष्यामध्ये ताणल्यानंतर पुढच्या काठीमध्ये आणि मागच्या प्रत्यांच्यामध्ये ताण असतो. पूर्ण धनुष्यातच ताण असतो. तसा पूर्ण शरीरामध्ये ताण या आसनामध्ये निर्माण होतो आणि म्हणून याला धनुरासन असं म्हटलेलं आहे. धनुरासन करण्याकरता तयार राहायचं आहे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा, 1. हाताने पायाचे घोटे पकडायचे, गुडघ्यात थोडं अंतर घ्यायचं आहे, 2. आणि कपाळ टेकायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत दोन्हीकडून शरीरवर उचलायचं आहे, 3. आसन पूर्ण केल्यानंतर श्वसन संथ चालू ठेवायचं आहे. शरीर गोलाकार झालेलं आहे. सबंध शरीरामध्ये ताण आहे, हातामध्ये ताण आहे, पायामध्ये ताण आहे, छातीमध्ये, पोटामध्ये, मांडीमध्ये सगळीकडे ताण आलेला आहे. श्वास कोंडून ठेवायचा नाही आहे कुठल्याही स्थितीमध्ये. श्वसन संथ चालू ठेवायचं आहे.
आसन सावकाश सोडायचंय. सावकाश श्वास घ्या, श्वास सोडत खाली. 1 2 हात जागेवर. 3 पाय जागेवर. 4 पाय जुळून घ्यायचेत, हनवटी टेकलेली. विपरीत शयनस्थिती अवस्था. या आसनाचा कालावधी 1 मिनिटापर्यंत करायला सांगितलेला आहे. यानंतरचं आसन आहे नौकासन. नौका म्हणजे नाव. तर छोट्याशा नावेसारखं शरीर दिसतं या आसनामध्ये, दोन्हीकडून उचललं गेल्यामुळे. बघूया आपण. नौकासन करायचं आहे. दोन्ही हात गोल फिरवत डोक्यावर न्यायचेत. 1 दोन्ही हाताचे तळवे एकमेकाला जुळवायचे. कपाळ जमिनीला टेकायचं आहे. तर श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्हीकडून शरीरभर उचलायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत शरीरभर उचला. 2 सगळा भार पोटावरती येतो, त्यामुळे पोटावर खूप ताण येतो या आसनामध्ये. अर्थात आसनाच्या स्थितीमध्ये श्वसन संथ चाललेलं आहे. श्वास कोंडून ठेवायचा नाहीये. आसन सोडायचं आहे. 1 सावकाश श्वास सोडत सबंध शरीर खाली घ्यायचं आहे. 2 हात गोलाकार फिरवत पूर्वस्थितीला आणायचे. हनवटी टेकायची आहे. या आसनाचा कालावधी सुद्धा 30 सेकंद असं सांगितलेलं आहे. विपरीत शयनस्थितीमधलं शेवटचं आसन आहे मकरासन. हे शवासनालाच समांतर आसन आहे असं म्हटलं तरी चालेल. पूर्ण विश्रांती घेण्याकरता या आसनाचा उपयोग करता येतो. मकरासन करायचं आहे. सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत डोक्याच्या पलीकडे हाताची घडी घालायची. 1 पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. 2 टाचा आतमध्ये, चवडे बाहेर. 3 मान सोयीस्कर अशी डावीकडे उजवीकडे जशी आपल्याला सोयीस्कर असेल अशी ठेवायची आहे. पायापासून डोक्यापर्यंत सगळं शरीर पूर्ण शिथिल करायचं आहे. हे शवासनासारखंच आसन आहे. तितक्याच प्रमाणात ह्याच्यात देखील विश्रांती घेता येते. फक्त विपरीत शयनस्थितीमधलं शवासन असं म्हटलं तरी चालेल. मकरासन सोडायचं आहे. 1 मान सरळ. 2 ला दोन्ही पाय जुळवायचे. 2 एकमेकाला जुळवून घ्या. 3 हाताची घडी सोडवायची. हात गोलाकार फिरवत पूर्वस्थितीला आणायचे. अशा प्रकारे आपण ही विपरीत शयनस्थितीमधली काही महत्त्वाची आसनं पाहिलेली आहेत. आपल्या लक्षात आलं आहे की पाठीच्या कण्याला मागे वाक देणारी अशी ही आसनं आहेत. या पाठीच्या बऱ्याचशा विकारांवरती देखील या आसनांचा अतिशय चांगला उपयोग होतो. अर्थात विकार थोडासा गंभीर स्वरूपाचा असेल तर ही आसनं शिकवताना सुद्धा जास्ती काळजी घ्यावी लागते, किंवा त्याच्या आधीही काही उपचार इतर करावे लागतात. इतर आणखीनही काही सोपी आसनं शिकवावी लागतात. अर्थात हा उपचार करतानाचा प्रश्न आहे, पण सर्वसामान्य पाठदुखी ज्याच्यामध्ये काही गंभीर स्वरूपाचा त्रास नाही त्याच्याकरता ही आसनं अतिशय उपयोगी पडतात. त्याचबरोबर पाठ दुखत असताना ह्या आसनाने पाठदुखी कमी होईलच, पण ही आसनं नियमित केली तर पाठ दुखणार नाही, पाठीचे विकार होणार नाहीत. आणि आज आपण जे दिवसभर पुढे वाकून काम करतो त्याला अतिशय उत्तम पर्याय म्हणून ही आसनं आहेत. त्या रोजच्या आसनाच्या अभ्यासात या आसनातला थोडा तरी भाग आपण करणं आवश्यक आहे. आता आपण बैठक स्थितीमधली काय आसनं पाहणार आहोत. सुरुवात करणार आहोत स्वस्तिकासन, पद्मासन, सिद्धासन. ही सगळी आसनं ध्यानात्मक आसनं म्हणून ओळखली जातात. याचं कारण ध्यानाकरता या आसनांचा उपयोग होतो, किंवा या आसनात बसूनच ध्यान करायचं असतं. ध्यान हे दीर्घ कालावधीपर्यंत करायचं. त्या तिथपर्यंत आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने स्थिर असं बसता आलं पाहिजे, आणि म्हणून या आसनांची योजना ध्यानाकरता केलेली आहे.
अर्थात प्राणायामाचा अभ्यास सुद्धा याच आसनांमधून केला जातो. त्या आपण टप्प्याटप्प्याने ही आसनं बघणार आहोत. पहिलं आसन आहे स्वस्तिकासन. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे, त्यामुळे एक शुभ असं आसन म्हणून याला स्वस्तिकासन म्हटलेलं आहे. पायाची घडी घालून बसणे असंच याचं स्वरूप आहे. मांडी घालून आपण नेहमी बसतो, पण मांडी घालण्यापेक्षाही हे थोडी शास्त्रीय आणि अधिक काळ स्थिर राहील अशा प्रकारची रचना या आसनामध्ये केलेली आहे. ते आपण प्रत्यक्ष बघूया. स्वस्तिकासन. साधक बैठक स्थितीमध्ये बसलेले आहेत. त्यातनं स्वस्तिकासनाला सुरुवात होती आहे. एकला दोन्ही पाय दोन्हीकडे लांब करायचे आहेत. एक डावा पाय डावीकडे, उजवा पाय उजवीकडे. पाय गुडघ्यात सरळ ठेवायचे आहेत, एकमेकापासून लांब न्यायचे आहेत. दोनला डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डाव्या पायाचा चवडा उजव्या मांडीला चिटकवायचा आहे. 2. 3ला उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, उजव्या पायाचा चवडा डाव्या पायाची मांडी आणि पोटरी याच्यावर ठेवायचा आहे. 3. हाताची ध्यान मुद्रा. 4. ध्यान मुद्रेमध्ये तर्जनी आणि अंगठा याची टोकं एकमेकाला जुळलेली आहेत. उरलेली 3 बोटं किंचित वक्राकार आहेत, फार ताणलेली नाहीत किंवा घट्ट मिटलेली पण नाहीत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दृष्टी समोर, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ. ही बसण्याची अतिशय शास्त्रशुद्ध अशी स्थिती आहे. या स्थितीमध्ये दीर्घकाल स्थिर बसता येतं. आपल्या अभ्यासक्रमात किमान 10 मिनिटं तरी स्थिर बसता यायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवलेली आहे. स्वस्तिकासन सोडायचं आहे. एकला हात दोन्ही बाजूला घ्यायचे. 1. 2ला उजवा पाय सरळ करायचा आहे. 2. 3ला डावा पाय सरळ करायचा आहे. 3. 4ला दोन्ही पाय जुळून घ्यायचे. 4. पूर्वस्थिती, बैठक स्थिती. या स्थितीतलं पुढचं आसन आपण बघणार आहोत ते म्हणजे पद्मासन. अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध, उपयुक्त असं आसन आहे. सिद्धासन त्याच्या पुढचंही आसन आहे, ते जरा अवघड आहे. पद्मासन त्या मानाने पुष्कळ सोपं आहे. थोडासा सराव केला की व्यवस्थित जमतं आणि 2-3 तास सहजपणे या आसनामध्ये बसता येतं. अर्थात त्याकरता योग्य पद्धतीनं आपण आसन जर केलं तर आपल्याला अडचण येत नाही. एकदा या आसनात बसायचा सराव झाला म्हणजे मग मांडी घालून बसण्यापेक्षाही पद्मासनात बसणं जास्ती सुखकारक असतं असं आपल्या लक्षात येतं. ते आपण बघूया पद्मासन कसं करायचं आहे ते. पद्मासन करायचं आहे. दोन्ही पाय दोन्हीकडे सरकवायचे आहेत. 1. स्वस्तिकासनासारखेच. 2ला डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. 2. मगाशी मांडी शेजारी ठेवला होता, आता मांडीवर ठेवायचा आहे. 3ला उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. 3. थोडंसं हाताच्या मदतीने पाय वर उचलून ठेवायला लागतो. नंतर हाताची ध्यान मुद्रा. 4. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की दोन्ही पावलं वर दिसत आहेत. उमललेल्या कमळासारखी स्थिती दिसते आणि म्हणूनच पद्मासन असं नाव याला मिळालेलं आहे. दोन्ही पायाचे गुडघे आणि अर्थातच मांड्या पूर्णपणे जमिनीवर टेकलेल्या आहेत. मनगट गुडघ्यावर टेकली आहेत. तर काही वेळा हात जास्ती लांब असतील तर कोपरात वाकवावे लागतात. हात किंचित आखूड असतील तर कोपरात सरळ राहतात. त्यामुळे कोपरात सरळ एका वाकवलेलं हे फार महत्त्वाचं नाही आहे. तर मनगट गुडघ्यावर टेकणं आवश्यक आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दृष्टी समोर, सगळं शरीर स्थिर आणि शिथिल, श्वसन संथ चाललेलं, अशी ही पद्मासनाची पूर्ण स्थिती आहे. पद्मासनातूनही इतर अनेक आसनं सुद्धा केली जातात. पद्मासन सोडायचं आहे. 1. दोन्ही हात बाजूला घ्यायचे. 2. उजवा पाय सरळ.
3 डावा पाय सरळ, 4 पाय जोडलेला, बैठक स्थिती. पद्मासनाचा अतिशय चांगला अभ्यास सहजपणे करता येतो. याचं कारण दिवसातल्या केव्हाही पद्मासन घालून बसता येऊ शकतं. इतर आसनं ही केव्हाही करता येत नाही, पण पद्मासनात आपण केव्हाही मांडी घालून बसण्याच्या ऐवजी पद्मासनात बसायचा जर सराव ठेवला तर आपल्याला निश्चितपणे चांगलं बसता येईल, ताठ बसता येईल, गुडघ्याला त्रास होणार नाही आणि दीर्घकाल स्थिर बसता येऊ शकेल. पद्मासन या आसनामधून बरीच आसनं करता येतात. त्यातलं एक अतिशय सोपं आसन आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पर्वतासन. पर्वतासारखा साधारणतः त्रिकोणी आकार शरीराचा होतो आणि थोडंसं शरीर वरच्या दिशेने ताणलं जातं, म्हणून याला पर्वतासन असं म्हटलेलं आहे. अतिशय सोपं आसन आहे. आपण बघूया. पद्मासन करायचं. पहिल्यांदा 1 ला 2 पाय लांब करायचे आहेत. 1 डावा पाय डावीकडे, उजवा पाय उजवीकडे. 2 डाव्या पायाची घडी उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. 3 उजव्या पायाची घडी घालायची गुडघ्यात, डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. 4 हाताची ध्यान मुद्रा. हे पद्मासन झालेलं आहे. यातनं आता आपण पर्वतासन करणार आहोत. सावकाश हात समोर घ्यायचे आहेत, बोटं एकमेकात अडकवायची आहेत. 1 दोन्ही हात डोक्यावर घ्यायचे आहेत. 2 तर बोटं उलटी करायची आहेत, पंजे वरच्या दिशेने. 3 आणि सबंध शरीर वरच्या दिशेने ताणून घ्यायचं आहे. जसं काही खुंटीवर अडकवलं आहे आपलं शरीर, अशी कल्पना करायची आहे. संपूर्ण शरीरामध्ये म्हणजे कमरेपासून हातापर्यंत असा ताण येतो. याच्यामध्ये श्वास कोंडून ठेवायचा नाहीये. श्वसन संथ चाललेलं आहे. सगळं शरीर स्थिर आहे आणि आवश्यक ताण जे आहेत शरीर ताणण्याकरता आलेले ते सोडून उरलेलं सगळं शरीर शिथिल ठेवायचं आहे. विशेषतः चेहऱ्यावरचे स्नायू ढिले सोडायचे आहेत. या आसनाचा कालावधी 2 मिनिटाचा सांगितलेला आहे. आसन सोडायचं आहे. 1 पंजे सरळ करून घ्यायचे. 2 हात समोर सावकाश. 3 हात खाली आणायचे, ध्यान मुद्रेमध्ये घ्यायचे. पद्मासन स्थिती. याप्रमाणे निर्णय आसनं पद्मासनामधून केली जातात. आपण काय आवश्यक असतील ती आसनं क्रमाक्रमाने पाहणार आहोत.
आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे.